नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आपण आलोय वैजापूर तालुक्यामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी जे भक्तगणांना काबाच्या आपल्या शेताच्या बाजूला वडे नाले या संदर्भात जे पाटबंधारे बंधारे घालायचे या संदर्भामध्ये आपल्या सोबत मनोज सर काबा वैजापूर तालुका भक्तगण सांभाळता. तर यांच्याकडे आपण जाणार आहोत. काबा तुम्ही जे बंधारे घातले या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान पूर्ण महाराष्ट्रभर कच्चे बंधारे, महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर सुद्धा कच्चे बंधारे घालण्यात आलेले आहेत. आज शेवटची तारीख होती. त्या अनुषंगाने आज अनेक बंधारे जवळपास हजारोच्या वर बंधाऱ्यांचं बांधकाम या ठिकाणी संप्रदायातर्फे झालेलं आहे. आणि आज सुद्धा वैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा विक्रमी कच्चे बंधाऱ्याचं बांधकाम झालेलं आहे. त्या जे वैजापूर तालुक्यामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज काबा यांचा संकल्प होता. तर वैजापूर तालुक्यामधून किती बंधारे झाले? आजपर्यंत वैजापूर तालुक्यातून जवळपास 16 बंधारेचं काम आतापर्यंत जवळपास झालेलं आहे. आणि बघा, जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जो सामाजिक उपक्रम आहे त्या अंतर्गत हे बंधारेचं बांधकाम झालेलं आहे. आणि देशभर त्यांचे अनेक समाजकार्य, देश सेवा ही चालू असते. त्या अंतर्गतच हे कच्च्या बंधाऱ्याचं बांधकाम होतं. आणि आज सर्व भक्तगणांनी छान प्रकारे तालुक्यातील विविध ठिकाणी ते बांधकाम, कच्चे बंधाऱ्याचं बांधकाम पूर्ण केलेले. त्या भक्तांच्या सेवेमुळे हे सर्व शक्य झालं असं या मी ठिकाणी आपणास सांगू इच्छितो. नाही, वैजापूर तालुक्यामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा संकल्प होता काबा जागी जागी बंधारे घालण्यात यावा. खरोखरच भक्तगणांनी काबा जो माऊलीचा तो शब्द होता त्या शब्दाला पाळून आणि वैजापूर तालुक्यामध्ये नाही का अनेक बंधारे आणि अनेक घालण्यात आले. तर सर, मला असं म्हणायचं का तुमच्यावर कोणची जबाबदारी यांनी स्वामीजींनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी कोणची जबाबदारी दिली आणि कोणचं पद आहे तुमच्याकडं? या ठिकाणी बघा, स्वामींचे अनेक संघटना आहेत. त्यामध्ये फार कृषी संघटनेपासून तर विविध संग्राम सैनिक असतील, अनेक संघटना आहेत. त्यामध्ये युवा सेना सुद्धा स्वामींनी कार्यरत केली आहे. तालुक्यातील विविध युवा संघटित करणे आणि त्यांना सामाजिक कार्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्व करणे, त्यांना व्यसनमुक्त करणे, त्यांना भक्ती मार्गाला लावणे. आणि बघा, आजची युवा पिढी, आज आपण म्हणतो देशभर आपला जो देश आहे या देशामध्ये अनेक तरुण जे या भारतामध्ये सर्वाधिक आहे म्हणून सर्व जगाचं लक्ष लागलेलं आहे भारत देशाकडे. आणि स्वामीजींनी जे काम केलेलं आहे ह्या तरुण पिढीला एका योग्य मार्गाकडे योग्य दिशा दाखवण्याचं काम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदाय तर्फे होत आहे. म्हणून ह्या युवकांना योग्य दिशा देण्यासाठी मग त्यांना अशी विविध सेवा कार्य, रक्तदान शिबिर असतील, कच्चे बंधारे बांधकाम असतील, अनेक समाज उपयोगी कार्य हे युवकांकडून आज स्वामींच्या मार्फत प्रचंड प्रमाणावर देशभर घडत आहे. त्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यातील युवक वर्ग संघटित करणे, त्यांना भक्ती मार्गाला लावणे, त्यांच्याकडून सामाजिक कार्य करून घेणे असं या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली आहे. आणि आजपर्यंत चांगल्या प्रकारे युवकांनी ते कार्य तालुक्यामध्ये केलेलं आहे. खरोखर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज काबा त्यांनी आज वैजापूर तालुक्यात नव्हे तर ऑल महाराष्ट्र आणि असं सगळ्या राज्यामध्ये काबा पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना काबा त्यांनी हा उपक्रम हाती घेऊन आणि वन्य पाणी असेल तर बस सगळ्यांचं कशी जगल्या जाईल तर या संदर्भात त्यांचा संकल्प असतो. आणि त्यांच्या अनेक जागी जागी काबा मठ आहे, पुन्हा त्याच्यानंतर अनेक भक्तगण त्यांच्यावाले लाखोना म्हणलं तर करोडोना. तर मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके, वैजापूर.